रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज मुलीची फरमाईश, जेवणामध्ये काहीतरी हॉटेलसारखं चमचमीत कर। तर म्हटलं चला, आज मुलीने खूप दिवसांनी फरमाईश केलेली आहे आणि पालक घरी आहे आणि त्याचबरोबर पनीरसुद्धा, आणि पालक पनीर तर तिचा अगदी फेवरेट आहे। तर आज आपण पालक पनीर न करता शाही पालक पनीर कसं करायचं ते बघणार आहोत। चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला अगदी 1 चमचा तेल घालायचं आहे। तर तुम्ही तेलाऐवजी बटरसुद्धा इथे वापरू शकता। तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला हे पनीर यामध्ये घालायचं आहे। तर पनीर इथे मी 200 ग्राम घेतलेलं आहे। पनीरला आपल्या हलका रंगावरती आपण ह्याला शेलो फ्राय करून घेणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, हलका रंग इथे बदललेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे। हे पनीर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच पॅनमध्ये इथे मी पुन्हा 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती 1 चमचा यामध्ये जिरं घातलेलं आहे, छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे, 2 लवंग घेतलेले आहेत, 1 स्टार फूल घेतलेला आहे, तेजपत्ता घालायचा आहे, त्याचबरोबर 2 आपल्याला बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत। इथे मी 7 ते 8 काजू घेतलेले आहेत, 5 ते 6 याच्यामध्ये बदाम घालायचे आहे। हे सगळं साहित्य आपल्याला 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे। आपण इथे शाही पनीर करतोय, त्यामुळे आपण काजू आणि बदाम इथे वापरलेले आहेत। तर काजू बदाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर आपल्याला 1 कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटोसुद्धा आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत। कांदा टोमॅटो छान परतल्यानंतर आपण यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे, हळद घातलेली आहे अर्धा छोटा चमचा, 1 चमचा यामध्ये तिखट मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घातलेला आहे। पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे। मसाले खाली लागू नये यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही ते बघू शकताय बघा, छान मसाला आपला इथे शिजला गेलेला आहे। आता इथे मी 1 इंच आलं घातलेलं आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या घातलेल्या आहे आणि पुन्हा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड झाल्यावरती मिक्सरमधून याला फिरवून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। कढईमध्ये इथे मी 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान तापल्यावरती आपण पालकची प्युरी तयार केली होती ती घातलेली आहे, पालकची पेस्ट मी तयार करून घेतली होती ती घातलेली आहे। पालक आधी आपल्याला स्वच्छ धुवून याची पानं आपल्याला 2 मिनिटासाठी उकळून घ्यायची आहे आणि थंड झाल्यावरती आपण मिक्सरमध्ये फिरवून बारीक याची पेस्ट तयार केलेली आहे। त्यानंतर यामध्ये वाटलेला सगळा मसाला आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। पाणी न घालताच आपल्याला हा सगळा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि लागलंच तर आपल्याला थोडं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे। मसाल्याच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून याच्यामध्ये घातलेलं आहे। तर झाकण ठेवून आपल्याला पुन्हा छान हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकता बघा, मसालासुद्धा आपला छान शिजला गेलेला आहे। शाही पालक पनीर करताना याचा रंग थोडासा बदलला जातो, अगदी हिरवागार राहत नाही। आपण यामध्ये वाटण केलेला मसाला घालतो, त्यामुळे पालकचा रंग हिरवागार राहत नाही। आता छान मसाला शिजल्यानंतर आपण यामध्ये पालक घालून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटासाठी आपल्याला पुन्हा छान शिजवून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून आपल्याला पुन्हा 2 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं आपला पालक आणि सगळा मसाला छान एकजीव होतो। तर तुम्ही ते बघू शकता बघा, मस्त एकदम दाटसर झालेला आहे आणि ही भाजी थोडी दाटसरच छान लागते। आता भाजी इथे तयार झालेली आहे। 2 चमचे यामध्ये आपल्याला क्रीम घालायची आहे। तर इथे मी दुधाची साय जी असते ना ती छान फेटून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ती देखील वापरलीत ना तरी देखील चालेल। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हॉटेलपेक्षाही भारी चवीचा आपला इथे शाही पालक पनीर तयार झालेला आहे। तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करू बघा आणि ही भाजी तुम्ही कशासोबतसुद्धा खाऊ शकता, पुरी, पराठा, चपातीबरोबरसुद्धा खूप छान लागते। तर अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।